तुळजापूर वेस्ट डोर गल्ली येथील मनपा मुलांची शाळा क्रमांक 2 येथे शुक्रवारी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक नसीफुन शेख, पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे, ॲडव्होकेट विजय काकडे, वीरशैव अरळ्या समाजाच्या महिला सचिवा लता कबाडे, समाजसेवक संजय आभुटे, मुख्याध्यापिका संगीता जाधव, समाजसेवक अमोल वाघमारे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार संपन्न झाला। महिला दिनानिमित्त पालकांसाठी रस्सी केज, बादलीत चेंडू टाकणे आदीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेस पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला। शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून विविध शालेय उपक्रमांची माहिती दिली। असं गेलं की बघावंसं वाटतंय की आपणही आपल्या अंगावर असा युनिफॉर्म असता तर अशी उर्मी आपल्या अंगात येते त्या युनिफॉर्मला पाहूनच। अशा या मॅडम आपल्याला इथं उपस्थित झालेल्या आहेत। मॅडमनी आमच्या शेख मॅडमनी सांगितलं त्यांच्या परिचयामध्ये त्यांचं कुटुंब म्हणजे आई वडील शेतकरी कुटुंब आहे। त्यांचे आई वडील शिकलेले नाही, पण त्यांना त्यातून PSI पर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत। त्यांची जिद्द असेल, त्यांच्या आई वडिलांचे परिश्रम असतील, त्यामुळे त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि आपल्यालाही या कार्यक्रमाचा एकच उद्देश साध्य आपल्याला काय करायचंय की आपणही आपल्या मुलांना शिकवायचंय, मोठ्या पदापर्यंत आपल्याला न्यायचंय। विविध स्पर्धेतील विजयी झालेल्या पालकांना प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आली। ॲडव्होकेट विजय काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जाधव, मिलिंद खंदारे, फराना तांबोळी आदींनी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मा मुंडे यांनी केले। विद्यार्थ्यांनी आपले मन जागृत ठेवून सकारात्मक जीवन जगावे, परिवारातील आई वडिलांसह शिक्षकांचा सन्मान करावा, आपल्यावर चांगले संस्कार घडण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांची मैत्री करा, मोबाईलचा अतिरेक टाळा, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसून एक सुसंस्कृत समाज निर्माण होईल। ही काळाची गरज आहे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नसीफुन शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले। बोलण्यासारखं खूप आहे, कारण आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊ किंवा कुठेही, कारण आपल्या घरामध्ये सुद्धा एकमेकांकडून शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत। कारण आपली जी जागृत माइंड आहे आपलं, ते आपण नेहमी सकारात्मक गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे। कारण मला खास करून जे आता पालक दिसत आहेत, पालकांना सांगायचंय, कारण मॅडम जसं बोलल्या की आजकाल विभक्त कुटुंब पद्धती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण आपल्या बालकावर किंवा मुलांवर काय संस्कार देत आहे हे खूप महत्वाचं आहे। कारण तुमच्या घरामध्ये जे संस्कार घडतील, कारण आपणच आपल्या घरामध्ये इतकं कंजेस्टेड माइंडने राहतोय की चुकीला बोलायचं नाही, चुकीच्या लेकरांना बोलायचं नाही, आजी आजोबांना हे करायचं नाही, ते त्यांचं पाहून घेतील। आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांसोबत, जाऊ-दिरांसोबत, नंदासोबत जसं बिहेवियर ठेवताय तेच तुमच्या मुलं शिकतायत। त्यांना शिकवायची काहीच गरज नाहीये, कारण मुलं हा एक मातीचा गोळा आहे। तुम्ही जसं त्यांना घडवा त्याप्रमाणे ते घडतील आणि तुमच्या कृतीमधून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून ते संस्कार ते इनडायरेक्टली शिकणार आहेत। त्यांना काही प्रत्यक्ष बसून किंवा सांगून शिकायची काहीच गरज नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस मुलावर संस्कार घडवताय तेव्हा त्यांच्यावर चांगले संस्कार घडतील याच्याकडे तुम्ही खरंच लक्ष द्या। आणि या काळाची गरज आहे मुलावर लक्ष देणं। ज्याप्रमाणे तुम्ही मुलीवर लक्ष देताय, मुलावर लक्ष देताय, त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या अभ्यासापासून घरातून शाळेत जाण्यापर्यंत, शाळेतून घरी येण्यापर्यंत त्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, त्यांची समजूत गुण सुद्धा खूप महत्वाची आहे। परंतु मुलाविरुद्ध जे गुन्हे घडतात तर ते लाईफ टाइम त्यांच्या मेमरीमध्ये ते राहतं। बाबा आपल्यासोबत एक ट्रॉमा राहतो मुलांना, बरोबर आहे। त्याच्यामुळे तुम्ही या गुन्ह्यांना, मुलांच्या बाबतीत जे पण काही घटना घडतात त्याला तुम्ही
निग्लिजन्स नका करू, निग्लेक्ट नका करू, कारण ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आता बोलण्यासारखं खूप आहे, पण बाकीचे पण वक्ते वगैरे बोलतील. एका दिवशी आम्ही शाळेला भेट देऊ, तुमच्या एखाद्या पालक मीटिंग मध्ये परत मी पालकांशी व्यवस्थित घुसारेन. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होता.